पुण्याच्या कुर्ला परिसरातील ITI परिसरात लावण्यात आलेली झाडं तोडून तिथे स्विमिंग पूल बांधण्याचा प्रयत्न मंत्री मंगलप्रभात लोढा करत असल्याचा आरोप आदित्य ठाकरेंनी केला। या ठिकाणी रोहिंग्या घुसल्याचा दावा लोढा करतात। मग हे रोहिंग्या इथे शिरले कसे हाही सवाल ठाकरेंनी उपस्थित केला। दरम्यान आदित्य ठाकरेंचे हे सगळे आरोप मंत्री मंगलप्रभात लोढांनी फेटाळून लावले। कुर्ल्यातल्या जागेवरती स्विमिंग पूल करायचा नव्हता, तर तिथे खेळाचं मैदान तयार करायचं होतं। आदित्य ठाकरेंना कुणीतरी चुकीची माहिती दिल्याचा दावा लोढांनी केलाय। करण्यासाठी 9000 झाडं काढणं गरजेचं आहे का? ते जर तुमच्याकडे अधिकृत परवानगी असेल झाडं उखडण्याची, तर मग तुम्ही रात्री जाऊन का करता? आणि JCB घेऊन कोण झाडं कापतात? म्हणजे बिल्डर मेंटॅलिटी ही त्यांची बदलत नाही। आणि दुसरं मग त्यांनी सांगितलं की तिथे रोहिंग्या घुसलेत। पहिली गोष्ट म्हणजे रोहिंग्या जर घुसले असतील तर जसं ट्रम्प बाकीच्या देशातल्या लोकांना जे इलिगल इमिग्रंट्स आहेत ते पाठवतात, तुम्ही हिंमत केली का तशी पाठवण्यानं रोहिंग्याला परत? दुसरी गोष्ट म्हणजे गेले 11 वर्ष केंद्र सरकार कोणाचं आहे, जबाबदारी कोणाची आहे? रोहिंग्या घुसले कसे? काल जाग आली का तुम्हाला की तिथे रोहिंग्या आहेत? झाडं 9000 तोडली जाणार आहेत त्या खेळाच्या मैदानासाठी। अच्छा आहे की त्याने कोणाने कल्पना आली असेल की स्वप्न आलं असेल, त्याचा माझ्याकडे काही जबाब नाही। 9000 झाडं सोडून मी एकही झाड तोडणार ना होते। तिथे ऑलरेडी ग्राउंड तयार केलेलं आहे। फक्त मागेचे रोहिंग्या बांगलादेशी त्यांचे ते वास्तव बाळ राहत आहे म्हणून ते तिथे इकट झाले होते। ते मागच्या ग्राउंड रोडवर आम्ही ते ॲक्सेस घ्यायची होती, ते आमची जमीनवर आम्ही ॲक्सेस घेत होते। त्याने हल्लागुल्ला केला आणि सर्व ते रोखून ठेवला।